बाई काय ग बाई आजी असे रागा रागाने बॅग फेकून का बरं गेली मधी लागली माय तोंडाच्या बॅग काही शब्द सुद्धा बोलले नाही रोज तर असे प्रेमाने बोलत त्या जवळ बसा त्या बया या माणसाचं ना काही एक एक दिवस वेगळंच राहतं बाई थांब आता मध्ये जाऊन तरी पाहू दे मला यांना कशाचा राग आला कशाचा नाही का कोणाशी भांडण तर झालं नाही शांते सोड बर मला सोड म्हणलो ना जाय तिकडं वर आणि ती बॅग फेकून दिली माझ्या अंगावर इकडं तोंडावर फेकली आणि लगेच घरामध्ये आली रोज आले होते अशी जवळ बसत्या बोलावत्या आणि आज नेमकं झालं काय तुम्हाला तू ये ना आज मला बोलच करू नको काय सांगायचं लई टेन्शन आलं डोक्याला कशाचं टेन्शन आलं स्वतः कंपनीचा मालक लई फडफडा बोलला का बरं बोलला पण तू नेहमी तुम्हाला बोलत राहतो तो का बरं त्याला काय रोग झाला अहो त्याला काय रोग झाला मग मशीन दुसऱ्यानं बिघडवलं हा आणि मलाच बोलत सुटला हा का हा मला म्हणे काम करायचं तर नीट करायचं म्हणलं काय कंपनी लाव काढी चाललो निघून मी हा का हा आलो निघून आणि त्याचा राग आला का तुम्हाला मग शांता तू मला सोड बर मला लई टेन्शन येईल जेवण करून घ्या ना नाही मला जेवायचंय नाही अहो मी जेवेल नाही अजून तुमची वाट पाहत होते तू जेवून घे मी आता झोपणार मी आता आहे ना झोपणार सोड मला बया, काय झालं बाई या माणसाला खसक्यानं हात काढून फेकून दिला बाई उपाशी झोपले वाटतं हे जेवले नाही मी खावले नाही मी बी एवढा भातच खाला बाई मला भूक नव्हती घेते आता झोपून आता ये बराच टाइम झाला झोपेले यांची झोप झाली असेल बाई आता ए हात नको टाकू गपचिप झोप अहो मी काय म्हणू राहिले ऐका ना ते झाली का तुमची झोप काय करायचंय तुला ते म्हणे थोडा मूड आला होता ना मला मूड नाही मी करणार नाही अहो मला थोडा मूड आला होता ना म्हणून म्हणले तो मूड आहे ना तिकडे जाऊ दे खाद्य मला आज मूड नाही भैया एवढं काय ओरडून राहिले डोक्याला एक तर टेन्शन व्हायले तुला माहिती आहे ना नाही तर तो कधी रागावलो का मी त्याचं टेन्शन ना तू काढू राहिलो मी मला धक्काय लावू नको उठ बरं इडून धक्का नको लावू का नाही ना पण ते काय म्हणतो तुम्ही नुसते जावा तावा कधी आपलं मला मूड आला का म्हणले का मूड आलाय का लगेच काढ हात सरक बाजूला मी लय थकलो मी लय काम केलं मला आज मूडच नाही नेहमीच झालं बरं का तुमचं हे चांगले असले तरी मला कधी प्रेम नाही देते तुम्ही अगं बाई मी काम करू करू थकतो माझी एलर्जी संपून गेली मला मूडच नाहीये माझ्या शरीरात असा तकवाच राहिला नाही शांती हा तुला काय ग सारखा मूड येत राहतो हा भली झाली खाऊ खाऊ कुदळ हा त्याच्यामुळे तुला पक्का मूड येतो हो काय बोलू राहिले का काय बोलू राहिले तो गडी आहे घरामध्ये ऐकेल ना तुम्हाला काही कळतं तो का असेल तिकडं नको तू किती तुला मूड असू दे मा मूड आहे ना शांता मग तू आहे ना मला डोकंच लावू नको खूप बेजात तापेल मा अहो पण ते थोडस केलं असतं ना प्रेम नाही नाही प्रियमाई नको आणि काहीच नको वय बाजूला तू उठ मी ना इकडं तोंड करून झोपतो
झोप तू बी तिकडं तोंड कर आणि मला टच करू नको. इकडं हात लाव तिकडं हात लाव बर का. हा हे बंद कर. अहो नवऱ्यालाच हात लावते ना का लोकाला हात लावते का काय बोलू राहिले तुम्ही? कळत तू नवऱ्यालाच हात लावणार आहे ते नाही मला बरं म्हणायचं. जाऊ द्या नाही लावित तुम्हाला हात. घ्या झोपून. मी बी इकडं झोपून घेते आता. आजपासून तुम्हाला हात सुद्धा लावणार नाही. जा मारा तिकडं. हो चला पहिला पहिला आंघोळीला जाते. अरे बापरे. शांता शांता अय शांता काय हो? काय करते का? काय नाही. इकडे ये ना. हा आले आले. काय हो? मला आहे ना हा कामावर जायला टाइम झाला. हा मला आता थोडासा चहा दे. ब्रश तर करा. हा ब्रश करतो ना तो चहा तर उकळ. त्या गोट्याला सांग मला चहा द्यायला. हा सांगते सांगते. बरं बरं त्याला सांगते मग. हा हा सांग. आता कवा चहा येतोय काही नवा. आहे ना गोटे आहे ना चहा आणून राहिला बरं का. कवा येणार तो? गोट्या आलो आलो मालक. मालकीन बाई आलो. हे काय चहाच घेऊन आलो. आण बाबा लवकर. हा आणतो आणतो. हे घ्या मालक तुम्हाला चहा पाहिजे. जरा मालकीन बाई चहा. गोट्या हा एकच नंबर चहा केला तो. चांगलं झालं ना मालक चहा. अहो ये बर मला कंपनीत किती चहा येऊ दे हा. तरी पिणार नाही. हा लय मस्त. घ्या घ्या घ्या. धर गोटे. चालेल चहा चहा. बनवला. मालक चहा झाला का? मी काम करतो मालक. हा तुम्ही कामावर चालले का आता? मग मी का घरी बसणार आहे. थांबा. आवरून घ्या ना मग. तुम्हाला कपडे वगैरे आणून देते मी. शर्ट दे. हा पॅन्ट बरी हीच. हा दे शर्ट घालून. किती एवढी सेवा करते तुमची पण काही मेवा मिळाला मला. नाही वाटणार. हा काही नाही. काय म्हणले? काही नाही म्हणलो ग. नाही भेटणार म्हणले ना. चेष्टा केली तुझी. हा का? मग लावा बटन. बॅग आणते तुमची. बॅगान लवकर आण उशीर झाला. डबा सांगते गोट्याला आणायला. हा डबा दे. गोट्या गोट्या डब्बा कुठे? हा चला तिकडे पुढच्या रूम मध्ये राहा. चल. चल. गोट्या हा डबा इकडे का आणला रे तू? डबा इकडे आणला. मालकीन बाई हा? मी काय म्हणतो तेवढी गॅसवर भाजी ठेवली ना. हा तेवढी भाजी बघा ना तुम्ही. अरे भाजी बघा ना म्हणजे भाजी दिली नाही का तू यांना? मालकाची भाजी दुसरी बनवली होती हा पण आपल्याला भाजी बनवली तिथं. अच्छा गॅस बंद करू का मग? हा गॅस बंद करा. मी झाडू मारतोय ना थोडा. तू तुझे काम मला सांगत जा आता. तेवढी भाजी आहे हो बघा हो. ती करपून जाईल परत भाजी. हम्म. वाट्या हा बरं मी येतो बघ का आता. ओ मालक. हा
तुम्ही इकडे या. मला आहे ना काय तुम्हाला काहीतरी सांगायचंय, सांग सांग. महत्वाचं आहे. हो तो मी मालकी नाही ना हा सारखी माझ्याकडे टक लावून बघते अशी. वर बस मग सांग निवंत. मालकी नाही ना सारखी माझ्याकडे अशी टक लावून बघते. हा ना पण ते माझ्या मनात नाही बरं का मालक तसं काय. पण ते मला बेकार वाटतो, भीती वाटते. परत उद्या कसं काही झालं तर तुम्ही मला कामावून काढून टाकाल. हा जेव्हा तो चहा आणला ना तेव्हाच ते माझ्या डोक्यात आलं. ती तो कपायची हा बरोबर, तू तिच्या कपायचा. हा खरंय खोट आहे. खरंय. मग आता एक काम कर, काय करू मी ना आज कामावर जात नाही, मग? मी बाहेर बसतो हा का? गाडीवर. हा हा आणि तिचं मत काढ. मी कामावर गेलोय असं तिला सांग. बर हं? मला कामावर गेले आणि तिच्याशी गोड गोड बोल. ती काय काय म्हणती हं? सगळं विचारपूस कर. बर हं? हा म्हणजे ती बरोबर तुला सांगत. असं करू का मला? मग तू मला सांग बर का गोट्या. हा. म्हणजे तिच्या मनात काय चालू आहे ना हा. ते आपल्याला दोघांना कळ. हा मालक बरोबर बोलला तुम्ही. हो मी तसंच करतो आता. तसंच कर हा. गोट्या. माझा ऐक, हा. तिच्याशी लय गोड बोल. नाही आता आहे ना मी मस्तपैकी गोडच बोलतो. हा. हा हा आता आहे ना जसं मालकाने सांगितलंय ना तसंच करतो मी. हा चला जाता जाता पहिल्या झाडू घेऊन जावं. यो कचरा हे राहू दे असंच. चला मालकीनबाई काय रे गोटे? भाजी जाळेल का? बाबा पूर्ण खालून लागून गेली होती, त्या तिकडे ठेवली उतरून, गॅस बंद करून टाकला. अरे 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 थोडं लक्ष देत जाय ना. ते कामामुळे लक्षात नाही राहिले. हा का? हा मालकीनबाई हा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. हा हा माणूस काय बोलतो? या का इकडे बोलू आपण. अरे हा माझ्याशी बोलायचंय? हा बापरे, तुला काय बोलायचंय माझ्याशी? महत्वाचं बोलायचं आहे. हा का? हा बरोबर, चल चल हा, बसा मालकीनबाई. हा. मी बसतो. हा अरे हा वरती बस ना, खाली कशाला बसतो? हे वरती बसायला चांगलं वाटत नाही ना हा मालकीनबाई. काही नाही होत, बस बस. हा, तू आमच्या घरातलाच नोकर आहे का बाहेरचा कोण आहे? बस. खरंच बसू. हा बसतो. बोल बरं, काय बोलायचंय तुला? मालकीनबाई हा तुम्ही या साडीमध्ये लय सुंदर दिसता हो. पण काय सांगू राहिला गोट्या? हा मला आवडला तुम्ही. हा हा म्हणजे तुला आवडते का मी? मग बापरे. हा मला तुम्हाला काय सांगू, मला आहे ना मनापासून तुम्ही आवडता. हा हा तुला एक सांगू का गोट्या? हा काय हो मालकीनबाई? म्हणजे मी पण खूप दिवसापासून सांगायचा प्रयत्न करीत होते, हा. पण म्हटलं सांगू का नको. डायरेक्ट काय असं बोलायला कसं तरी वाटतं ना. हा नाही काय असेल ती मनातलं सांगून द्या मालकीनबाई. कसं आहे, तू पण आमच्या घरचा गडी आहे. हा पण ते तरी बी तू छान दिसतो बरं का ह्या पिवळ्या शर्टामध्ये. मी चांगला दिसतो मालकीनबाई. हा छान तुझी ती टोपी, हा. ते तुझं शर्ट पिवळं मला आवडत होतो. मी आवडतो, खरंच आवडतो मालकीनबाई. हा पण मालकीनबाई हा खरं तुमच्यासारखे ना आपल्या गावात सुंदर बाई पण दिसायला नाही. हा इतकं सुंदर आहे तुम्ही. हा का? हा मग खरं सांगू राहिला? खरं शपथ. मालकीनबाई हा तुम्हाला एक विचारू का? त्या दिवशी आहे ना हा तुमचं आणि मालकाचं भांडण चाललं होतं ना हा ते रात्रीचं. मी ऐकलं होतं. हा का? हा अरे गोट्या, पाहिजे ना तू आता माझ्यात काही कमी आहे का? मग एवढी चांगली सुंदर आहे दिसायला मालकीन आमची. तरी मला काही ना, मला प्रेम देत नाही. असा ते हात लाव का? हा ला असा हात ठेवायला गेले, हा लगेच माझा हात काढून फेकला आणि मी म्हणलं मला थोडा मोड आलाय, प्रेम द्या. मला लगेच म्हणा अजिबात प्रेम वगैरे माझ्याकडे मागायचं नाही, मला लय टेन्शन झालंय, तुला काय सारखा मोड येतो. आणि नेहमी तसंच करीत राहते मालक. हा ना
ते जोरात ओरडून मालक म्हणलं होतं माझ्या अंगाला हात लावू नको, सरक तिकडं झोप असं मालक म्हणलं होतं ना. पाहिलं ना, तू ऐकलं ना. मी ऐकलं, तिकडे झोपलो होतो ना मी किचन मध्ये. हा. तुमचा आवाज मला तिथं ऐकू आला होता. हा ना. हा ती मला बरं आता वाटलं तू नाही. सांग बरं गोट्या, मला पण वाटतं ना इच्छा, मला नवऱ्याने प्रेम दिलं पाहिजे. हा. यांचं नुसतं असंच राहतं. आता का सांग बरं, मग मी कोणाकडून प्रेम घ्यायचं? हा ती पण खरं आहे. मालकाने प्रेम नाही दिलं तर कोण देणार प्रेम? मग हा मग बरं का मालकीन बाई, हा तुम्हाला एक सांगू का, हा मी प्रेम दिलं तर चालेल का? तू हा हा. तू प्रेम देणार मला? आणि मग काय होतं तेव्हा? आता कसं आहे सांगू का तुला गोट्या, हा हे बघ, तू हाय आमच्या घरचा गडी, हा आणि गडी असला म्हणून काय झाला, हा. तू पण एक माणूसच आहे ना. मग तुझ्यापाशी मालकापाशी काही वेगळं आहे का? हा तेच आहे ना. मग म्हणजे तू मला स्वतःहून जर प्रेम देत असेल तर मी काही नाही म्हणणार नाही, कारण मला पण मालकाचं प्रेम भेटत नाही ना. पण कसं आहे माहिती का, आता तू स्वतःहून विचारलं म्हणून मी तयार झाले. आणि म्हणजे माझं मनात तसं होतच, पण इच्छा होत नव्हती ना तुला डायरेक्ट विचारायची. म्हणजे मालकीन बाई तुमच्या पण मनात होता? तू पण मला आवडतो ना गोटे. हा मालकीन बाई, हा मग मी तयार आहे. हा का? हा तो पण मालकाला यातलं काही सांगू नको बरं का. नाही नाही, मी कशाला काय बोलतोय मालकाला, मी अजिबात काय सांगत नाही. हा, तुम्ही पण काय सांगू नका मग. हा 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 बर बर. बर मालकीन बाई, हा मी आहे ना थोडा सेंट मारून येतो. हा हा का? आणि त्याला काय होतं, सेंट नाही मारलं तरी काय त्याला, मला तू असा बी आवडतो. नाही असं पण आवडतो मालकीन बाई, पण कसं आहे माहितीये का, सेंट मारला ना म्हणजे बरं वाटेल. माझं कामाचं घामाचं अंग आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं जरा सेंट मारून येतो. असं म्हणतो का? हा दिवसभर कामामुळे घामान. मारून येतो का सेंट? हा लगेच येतो मी, 2च मिनिटात पळत येतो. हा मालकीन बाई लगेच आलो. बया गोट्या अगदी माझ्या मनातलं बोलला. चला आता गोट्या मला प्रेम देऊ राहिला. आता हे पण गेले कामावर, म्हणले मालकाला काही सांगू नको. तो म्हणे मी काही सांगणार नाही मालकाला बी. बरं झालं बाई, काय ते नवरा नुसता फुगेल राहतो, प्रेम देत नाही काही नाही. जाऊ दे मरू दे, गोट्याकडून मस्त प्रेम घेते. आता तो म्हणे मी शेंट मारून येतो, माझा घामाचा वास येतोय ना, तू असं काम करीत राहतो ना, मग तू आता येऊ राहिला सेंट मारून, तर मी मस्त बसते इथं. हो मालक. हा बस बस बस. काय दे बसायला येणार नाही. मी मालकीन बाईला खोटं सांगून आलो, सेंट मारून येतो म्हणून. आता आहे ना मी जाणार आहे, आम्ही प्रेम करायला सुरू करणार आहे. तुम्ही लवकर या बरं का. मी पाहतो ना. तुम्ही नाही आला तर मी दाडाला जाईल बरं का. मग नाही नाही मी येतो ना. जाऊ का मी? जायचा. मी जाता. हा चहाची शांती, हिला काय माकून कमी पडलं. गाड्यांकून प्रेम घ्यायला बी लागली काय. हाय रे बादर. बरं पाहतो मी मध्ये जाऊन आता. थांब. मालकीन बाई आला का गोट्या? आलो ना मी. अरे म्हणलं तू तिकडे गेलाय तेव्हा थोडस लोळावा. हा आला का सेंट मारून? हा मग बघा छान वास येतो रे. मग ते कसं घामाचा वास येऊ नये म्हणून शेंड मारला. नाही मागाशी येतो आता घामाचा वास. आता एकदम भारी येऊ राहिला. हा ना. आणि ते गोट्या ते सेंट मारायला गेला होता ना. हा ना. तेव्हा तोंड धुतलं नाही का तेव्हा? धुतला ना मालकीन बाई. बरं का मालकीन बाई, हा. ती काय माहितीये का, ती माझं नाक आहे ना सारखं वाहतच राहतं रोज रोज.
हा का नाही ते मग तसा स्वयंपाक करतो का तू नाही मी रुमाल ठेवतो ना मी आहे ना हा हात डेटॉल न धुतो ना हा का हा बरं असू दे हा करायची का सुरुवात मग करू ना मालकीनबाई करू ना मग सुरुवात मालकीनबाई सुरुवात करू हा आपण हा मालकीनबाई आ बरं वाटतं ना हा लय छान वाटतं रे बाबा गोट्या हा आता मालकाने तर काय असं प्रेम कधी दिलं नाही रे बाबा हा काय असं प्रेम दिलं नाही कधीच हा का नाही मी देतो ना मी देतो खूप छान वाटतं गोट्या हा लय भारी वाटू राहिलं भारी वाटतं भारी वाटतं ना मालकीनबाई हा हा ये नाही तुम्ही एक आहे आलो ना एक नाही हो ते पडशील बरं का गोट्या नाही 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 पडत नाही मी आहे नाही ते जवळ आहे ना मालकीनबाई तुमच्या जवळ बसता आता एवढा कशाला आडा वेळ घेऊ राहिला नाही आड्यावाडा कुठे घेत आहे मालकीनबाई मला पण असं झालं की कधी तुम्हाला मिठीत घेऊ असं झालंय पण काय नाही तिकडे काय पाहू राहिला सारखा हा ते काय झालं माहितीये का मी गॅसवर काय ठेवलं होतं का म्हणलं ती विचार करत होतो पण नाही काय नाही काय नाही बरं का मालकीनबाई चला घेऊ प्रेम करून मग मालकीनबाई हा लय छान वाटतं हा ना हा बाबा गोट्या किती छान आहे तुझा पाणी मग मालकीनबाई मला पण आहे ना लय बरं वाटायला लागलं वा 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 लय भारी चालू आहे ग हा तुम्ही अगं आदरची गदर झाली तुला लाज कशी नाही शांती लाज कुणा ठुली मी कुठं काय केलं होतं याला म्हणले ह्या मुंगूस तोंड्याला याला म्हणले इथं बेडवर बसू नको अपघात माल कालीन पाहिलं तर काय करशील तर हा याचा मुडदा बसवला याचा मुडदा बसवला याचा तुला 1000 टाइम सांगितलं या बेडवर येऊ नको अपघात कुणी येतं पाहत तर हा म्हणतो लय मस्त गादी मालकीनबाई मऊ मऊ आणि लगेच तिथं उताना चित पडला हा पाहिलं ना मालकीनी आता त्याला मारू नको मारू नको मग याची पूजा शांती याची पूजा कर. शांती जे नाटक मला सगळे माहितीये त्याला मारू नको तुझ्यामुळं मी आज कामावर गेलो नाही तुझ्यामुळं मी कामावर गेलो नाही मी सांगेल होतो हा सांगितलं होतं हा काय सांगितलं मालकीन काय काय चावत बोलती तू अशी एवढं मला सांग कारण मी चहा प्याचा नीट तुमच्या दोघांचं रंगरूप पाहिलं होतं असं नाही पण तू जास्त पाहिलं होतं तू लई झालं ना आता तुला शांते माझ्या ना काय तू भागा ना तू आता गड्यातून प्रेम घे सुटली म्हणजे किती निचाट बाई आहे तू त्याच्याकडून प्रेम कुठं घेतलं मी आणि आता काय करीत होते तुम्ही दोघं हा मालकीनबाई तुम्ही पण मला बळच प्रेम देत होता काय ग काय गोट्या काय खोटं कशाला बोलू राहिला खोटं नाही बोलत मी पहिलेच मालकाला सांगितलं होतं हा मालक मालकीन माझ्याकडे सारखी टकमक बघते मी सांगितलं हो होतं खरंय तूच मला म्हणलं ना मला थोडं प्रेम द्या मग मालक मला म्हणले तू मालकिनी बरोबर गोड गोड बोल म्हणजे खरं काय ते आपल्याला कळल मग मी गोड गोड बोललो मी तुमच्या ना परीक्षा पास होतो मग तुम्ही काय परीक्षेत पास झाला का नापास झाला लगेच कळालं आता बया म्हणजे गोट्या तू सुद्धा माझी परीक्षा पास होता काय मुडद्या मग? म्हणजे तू आता मग काही संसार उद्ध्वस्त करून राहिला का रे? झाला हा? झाला झाला मला काय माहिती मा गळ्यात अशी अवदा सापडली पार तो कलंक लावला मा घराला न परपंचाला गोट्या तू केलं ते बरोबर केलं म्हणजे तुम्ही दोघं मिळून माझी परीक्षा घेत होते का अहो घेतली मालकीनबाई मग मालकाला तरी खरं कळालं नाही लगेच हा अग मला नव्हतं माहित तू
एवढ्या थराला जाशील. तू सोन्याची असली तर तू मला नकोय. तो माझं घराचं परपंचाचं वाटून केलं. तू आता पहिली तुझी बॅग भर आणि आल्या मार्गाने जाय रस्त्यानं. ओय अहो, ते असं काय करू राहिले? ओ लगेच अहो, थांबा ना, मी काय म्हणते. एवढं मी ना चुकले असेल, जाऊ द्या, मरू द्या. तुमच्याकडून मला प्रेम भेटत नाही. तुम्ही दिसता कामावर आले का मला म्हणते जाय तिकडं, मला मूड नाही. म्हणून मी गोट्याकडून थोडं प्रेम घ्यायचा प्रयत्न केला. मी माझी चूक आहे ना कबूल करते, पण आजपासून मी अशी चुकणार नाही. स्वतःचा नवरा सोडून दुसऱ्याकडून घाणेरडी अपेक्षा करणार नाही. पण मला घराबाहेर काढू नका. तू लगेच तुझ्या आई बापाक जाय नाही तर तिकडं पुढे जाय. मला काही गरज नाही तू अशी. अहो, मला आई बापा तिकडे घरात घेतील का? म्हणशील तू का माहेर आली? ते तोया चुका आई बापांना सांगायच्या नाही घेतलं तर. असं नका ना करू. पण उठ म्हणलं ना तुला. मग पाय पडते वाटतं. पाया नको पल उठ. नाही, मी पाय नाही सोडणार. तुम्ही मला माफ करा. शांते उठ बका नाही तर लई हानील आता तुला. उठ. अहो, मला राहू द्या ना, इकडं मी नाही जाणार. राहू द्या ना. अगं तू घरात ठेवायच्या लायकीची तरी आहे का? उठ गोट्या, घे. तू माझा परपंच वाटून. मी नाही काय केलं. नाही अरे असं नव्हतं करायला लागत. तो झाला मग संसार उजवस्त. आता नवरा बाहेर काढून देऊ राहिला मला. भाऊ दे तोच केला. उलट बरं झालं, मालकाला तरी सरळ खरा खोटा कळालं. हा मालक नका ठेवू करा, जाऊ द्या, पहिली बाहेर जाऊ द्या. चालली हा. ठीक आहे. फते हात अहो, त्या गड्याचं काय ऐकत ऐकत. अरे तोच खरा आहे तो. तू एकदम खोटी आहे. शांते त्यानं जर मला सांगितलं नसतं ना, मला कसं काय करायचं असतं. लगेच तू बॅग घे, लगेच दल तिकडे तू काळा पान कर. ये गोट्या आलं ना मालक. ये बस हा बस बस. बसलो मालक. वा वा गोट्या हा तुला मानलं म्या. मानलं तुला. का मालक? मला माहित नव्हतं माई बायको एवढी खालच्या पातळीला जाईल. हा हा मालक. हो. अरे मालक, हा उलट तुमच्या डोक्याचा ताण पण कमी झाला. लई गेला. तुमचं डोळं उघडलं मालक. हा? उद्या एखाद वेळेस माझ्यावर आळा आला असता ना मालक. येऊ शकला असता. हा. माणसाचं मनकावर फिरत मग बरोबर आहे गोट्या. म्हणून मी पहिलेच तुम्हाला सांगून दिलं होतं. नाही बरं झालं. चांगला आहे तू. चांगली असा होता असा. हा हा? आता तू एक काम कर. काय मालक? मला मस्त चहा बनवून आण. मालक आता आणतो मालक चहा. लगेच आलो घेऊन. आण.